आणि आता बातम्या पाहूयात इंधन तुटवड्यासंदर्भातल्या। परभणी जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून डिझेल टंचाई कायम आहे। शहरातील बहुतांश पेट्रोल पंप असून केवळ 2 पंपांवर डिझेल उपलब्ध आहे। त्यामुळे पहाटे 4 वाजल्यापासून शेतकरी आणि वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। शेतकऱ्यांना कॅनमध्ये फक्त 2000 रुपयांचे डिझेल दिले जात आहे, तर शेतीच्या हंगामामध्ये डिझेल अभावी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून पुरवठा तातडीने सुरुवात करण्याची मागणी होती आहे। परभणीमध्ये केवळ 2000च डिझेल दिलं जात आहे, त्यामुळे आता परभणीमध्ये डिझेल टंचाई भीषण झालेली आहे। पहाटे 4 वाजल्यापासून नागरिकांनी पेट्रोल पंपासमोर रांगा लावलेल्या आहेत। हातात कॅन घेऊन हे सगळे शेतकरी तिथे उभे आहेत, मात्र पुरेसं इंधन मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त करतायत। परभणी जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून डिझेल तुटवडा निर्माण झाला आहे आणि याचाच फटका आता सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे। सकाळी 4 वाजल्यापासून या ठिकाणी आपण बघितलं तर डिझेलसाठी शेतकरी व सामान्य नागरिक गाड्या घेऊन लाईनीला लागले आहेत। मात्र 3-3 तास 4-4 तास लाईनीला थांबूनही डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। कधीपासून आला मामा? सकाळी 6 वाजल्यापासून मिळाली का नाही? 2000 मिळाली त्याच्यावर भेटत नाही काय म्हणायचं? नाही ना, 2च म्हणजे कॅनला 2000 सकाळी 6 वाजल्यापासून इथंच आहे। आता डिझेल नाही काय अडचण? ट्रॅक्टर उभे आहेत, घरच्या शेतीसाठीच उभे आहेत। शेती करायची कशी? डिझेल भेटते पण 2000 शेतकऱ्यांना काय करायचं? काय शेतकऱ्यांना आता जर कामं नाही केली तर उद्या शेती पिकवायची कशावर? तर शेतकऱ्याला कमीत कमी 3000 डिझेल द्यायला पाहिजे, तर आमची कामं होतील। शासनाला आमची कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्याला वाहन उभं करू नये, शेतकऱ्याच्या वाहनाला डिझेल तात्काळ द्यावं। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी।